आईला 7-8 गोण्या लुटितो भाऊ म्हणता पेक्षा ना क्वालिटीच तांबटा कमी तो. अय म्हण्या टाक 2-4 गोण्या. डीएपीची कोणी शिल्लक नाही तात्या. काय गुण नाही मग सोन्याचं म्हणे आहे का? अरे कशाला दुकान उघडलं कर बंद आणि खाता नाही. आयो इकडे तर मॅडम आल्या वाटतं खत न्यायला. काय खातं नाही भेटले काय नाही. कस काय भेटतील मागची उधार जमा केली तू आता मी पाकिट टाकते घेतो. ए अप्पा 2-4 डीएपी दे आपल्याला. अहो नाही डीएपी शिल्लक नाही. अरे पैशाच नको विचार करू 20 रुपये वाढवा घे पण आपल्याला गुणी दे. अहो पैशाचा नाही विषय डीएपीच भेटत नाही. काय डीएपी शिल्लक नाही मामी वावरात काय टाकायचं. अहो मग तुम्ही एक करा ना, आधीच शेतात पडलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्या. आधी काय तुम्ही आलता का टाकायला? तसं नाही, आता नुकतंच ICAR म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक माहिती जाहीर केली होती. आपल्या भारतामध्ये रासायनिक खत म्हणजेच DAP सारख्या खतांचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये आधीच पडलेले फॉस्फरस आणि इतर अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्या असं त्यांनी सांगितले. हा ते पण बरोबर आहे. मग त्याला पर्याय काय नेमका? त्याला खूप सारे पर्याय आहे. हा का बरोबर आहे बरं का. मला आहे ना कोणतरी सांगितलं होतं. आता ते ऐकून तर घ्या. हे ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सॉइल कोट आहे. यामध्ये पॉलिसिलिका, ह्युमेक्टंट आणि ऑर्गॅनिक ऍसिड सारखे घटक आहेत. याचा वापर केल्याने आपल्या जमिनीमध्ये जे फॉस्फरसचं फिक्सेशन आहे, जे की कॅल्शियम, फेरस सारख्या अन्न घटकांबरोबर झालेले, ते फिक्सेशन तुटून आपल्या पिकाला जमिनीत पडलेला फॉस्फरस उपलब्ध होतो. त्याचबरोबर फेरस, कॅल्शियम आणि इतर अन्न घटक सुद्धा उपलब्ध होतात. आयला हे तर सगळीकच भेटतं की. आधी गेलो त्या दुकानात होतं आणि नंतरच्या दुकानात पण होतं. मग आता एक करतो, आधी ना ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सॉइल कोटच वापरतो आणि जमिनीत पडलेल्या खतांचा पुरेपूर वापर करतो. चला.